आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा चौकोनी गळ्याचा फ्रॉक कसा बनवायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी मी हा पिवळ्या रंगाचा वूल घेतला आहे 100 ग्रॅम आणि 1.75 mm चा क्रोशे घेतलेला आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा वरचा भाग, ह्या फ्रॉकचा वरचा भाग कसा विणायचा ते दाखवणार आहे आणि याच्या पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला ह्या फ्रॉकचा खालचा भाग आणि ह्याचे हात कसे विणायचे ते दाखवणार आहे। सगळ्यात पहिले हा पिवळ्या रंगाचा धागा घेऊन आपण नॉट टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला टोटल 88 चेन्स घ्यायचे आहेत। 88 इथे टोटल मी 88 चेन्स बनवून घेतले आहेत। 88 चेन्स बनवून घेतल्यानंतर आपल्याला असा चौकोनी गळा बनवायचा आहे फ्रॉकसाठी। ओके, त्या चौकोनी गळ्याचे 4 बाजू आहेत, 1 2 3 आणि 4। तर इथे आपले टोटल 22 चेन्स असतील। इथे 22, इथे 22 आणि इथे 22। ओके, आता 88 चेन्स घेऊन झाल्यानंतर पुन्हा 2 चेन्स घ्यायच्यात अजून आणि या तिसऱ्या चेन्समध्ये आपल्याला डबल क्रोशेट बनवायचा आहे। इथे आपले हे 2 डबल क्रोशेट बनले। आता इथे टोटल आपल्याला हे 2 धरून 11 चेन्समध्ये आपल्याला डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहे। तीन, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11। हे 11 डबल क्रोशेट बनवून झाल्यानंतर आता ही जी 11वी चेन आहे त्याच्यामध्ये आपल्याला सेम चेनमध्ये आपल्याला अजून एक डबल क्रोशेट बनवायचा आहे। म्हणजे सेम चेनमध्ये 2 डबल क्रोशेट झाले। आता 2 चेन्स घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्या सेम चेनमध्येच आपल्याला अजून 2 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। 1 आणि 2। ठीक आहे, आता पुन्हा या पुढच्या 22 चेन्समध्ये आपल्याला डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे। 1 2 3 4
5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. हे 22 चेन्समध्ये डबल क्रोशेट बनवून घेतल्यानंतर ह्या 22व्या चेनमध्ये आपल्याला पुन्हा 2 डबल क्रोशेट 2 चेन आणि 2 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. 2 डबल क्रोशेट बनवले, त्यानंतर 2 चेन्स आणि पुन्हा त्या सेम चेनमध्येच आपल्याला अजून 2 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. 1 आणि 2. पुन्हा सेम असंच पुढच्या 22 चेन्समध्ये आपल्याला डबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे आणि 22व्या चेनमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट 2 चेन 2 डबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. पुन्हा या 22 चेन्समध्ये 22 डबल क्रोशेट बनवून घेतल्यानंतर या 22व्या चेनमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशेट 2 चेन आणि 2 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे पुन्हा आता या पुढच्या 22 चेन्समध्ये आपल्याला अशा प्रकारेच 22 चेन्स बनवून घ्यायचे आहेत आणि 22व्या चेनमध्ये 2 डबल क्रोशेट 2 चेन्स आणि 2 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. पुन्हा मी इथे 22 डबल क्रोशेट बनवून घेतल्यानंतर 2 डबल क्रोशेट 2 चेन 2 डबल क्रोशेट बनवले आहेत. आता इथे तुमच्याकडे टोटल 11 चेन्स उरलेल्या असतील. त्या 11 चेन्समध्ये आपल्याला आता डबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. माझ्या इकडे चुकून एक चेन एक्स्ट्रा झालेली आहे. आता या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता तुम्ही इथे बघू शकता आपला हा चौकोन तयार झाला आहे. इथे आपले टोटल 22 डबल क्रोशेट आहेत. इथेही 22 आहेत, इथे 22 आहेत आणि हे 2 मिळून इथे 22 आहेत. इथपर्यंत बनवून झाल्यानंतर आता आपल्याला एक चेन घ्यायची आहे आणि याला टर्न करायचं आहे. टर्न केल्यानंतर ह्या सेम गॅपमध्ये आधी आपल्याला एक डबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर या प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला डबल क्रोशेट बनवायचा आहे आणि या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट
2 चेन आणि 2 डबल क्रोशेट बनवायचे आहेत। पुन्हा सेम ह्या प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट बनवून फक्त ह्या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट, 2 चेन आणि 2 डबल क्रोशेट बनवायचं आहे। अशा प्रकारे इथे शेवटपर्यंत आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे मी हा सेकंड राऊंड सुद्धा पूर्ण करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता या प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट बनवले आहेत आणि फक्त या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 2 डबल क्रोशेट बनवायचे आहेत। ह्या गॅपमध्ये आपल्याला बनवायचे आहेत। हे जे 2 चेन्स आपण इथे घेतो त्याच्यावरती नाही बनवायचे आहेत। ह्या गॅपच्या आतमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट, 2 चेन आणि 2 डबल क्रोशेट बनवायचे आहे। सेम मी हे शेवटपर्यंत इथे करून घेतलं आहे। आता पुन्हा आपल्याला एक चेन घ्यायची आहे, पुन्हा एक चेन घ्यायची आहे आणि टर्न करायचं आहे आणि टर्न करून पुन्हा सेम जसं आधी आपण केलं प्रत्येक डबल क्रोशेटवरती डबल क्रोशेट बनवून फक्त ह्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट, 2 चेन, 2 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहे शेवटपर्यंत। असं आपल्याला टोटल हे 5 राऊंड्स बनवायचे आहेत। आता आपले 1 आणि 2 राऊंड पूर्ण झालेले आहेत, असे अजून आपल्याला 3 राऊंड्स बनवायचे आहेत। अशा प्रकारे मी इथे हे 5 राऊंड्स बनवून घेतलेले आहेत। आता पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला याला अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे आणि हे इथे असं। तर हा आपला चौकोन गळा इकडे तयार होऊन जाईल। तर त्यासाठी आधी आपल्याला पुन्हा हे 5 राऊंड्स पूर्ण झाल्यावर एक चेन घ्यायची आहे आणि टर्न करायचं आहे आणि पुन्हा ह्या गॅपपर्यंत आपल्याला डबल क्रोशेट्स बनवून घ्यायचे आहेत। आता ह्या गॅपमध्ये आल्यानंतर ह्या गॅपला इथे आपल्याला अशा प्रकारे इथे जॉईन करून घ्यायचं आहे। हे असं आहे चौकोन। इथे आल्यानंतर याला असं जॉईन करायचं आणि स्लिप टिच टाकून घ्यायचं आहे। हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये हुक टाकायचा आहे आणि अशा प्रकारे हा स्लिप टिच टाकून घ्यायचा आहे। इथे बघू शकाल हे आपण जॉईन केलंय। हा आपला एक हात बनला आहे। त्यानंतर इथे आपल्याला या प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे। या साईडला जसं आपण जॉईन करून घेतलं तसंच सेम आता आपल्याला या साईडला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे। इथे मी ह्या गॅपपर्यंत डबल क्रोशेट्स बनवून घेतले आहेत
आता ह्या गॅपपर्यंत आल्यानंतर ह्या भागाला असं ठेवून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. ह्या गॅपमधून पहिले हुक ह्या गॅपमध्ये टाकायचं आहे, त्यानंतर ह्या गॅपमध्ये टाकून स्लिप स्टिच टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. इथपर्यंत आल्यानंतर आता इथे जे स्टार्टिंगला आपण 3 चेन्स घेतल्या होत्या त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन करून घेतल्यानंतर पुन्हा 3 चेन्स घेऊन तर हा आपला फ्रॉकचा वरचा भाग तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. हा आपला इथे एक हात आहे आणि हा इथे दुसरा हात. इतका बनवून झाल्यानंतर आता पुन्हा 3 चेन्स घेतले आपण. 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे आणि टर्न करून ह्या प्रत्येक डबल क्रोशेटवरती आपल्याला डबल क्रोशेट बनवून इथपर्यंत बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे प्रत्येक डबल क्रोशेटवर मी डबल क्रोशेट बनवून घेतले आहेत आणि इथे जे 3 चेन्स घेतले होते तिथे मी जॉईन करून घेतले आहे. जॉईन करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि सेम अशाच प्रकारे ह्या प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहे. इथपर्यंत मी इथे पुन्हा एकदा प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट बनवून घेतलेले आहे आणि इथे आपल्या फ्रॉकचा वरचा भाग जो आहे तो तयार आहे. तुम्ही बघू शकता. हे आपले 2 हात आहेत आणि इथे आपण ह्याला जॉईन करून घेतलेला आहे. ओके. आता यानंतर आपल्याला या फ्रॉकचा खालचा भाग बनवायला सुरुवात करायची आहे. त्याचा खालचा भाग कसा बनवायचा आणि हाताला वेगळी डिझाईन कशी करायची हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.